हॅलो गाईज. त्यांनी म्हणाल पाहिजे कारण की खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे. ठीक आहे, ओके, वरती घ्या बस. कसं आहे मित्रांनो, तुम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहे. त्याच्या मागचं कारण आहे लोक म्हणजे माझी मेंटॅलिटीच मतलब चालते. कारण की मी एवढ्या दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही आहे. मी मेहनत करत आहे पण तुम्हाला दाखवत नाही आहे की डिसिप्लिन कसा राहतो, मोटिवेशन कसं राहतं. ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टी म्हणजे डिसिप्लिन म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगा शकत्या, पण अशा मनात आहेत समजा, त्या सांगावं कसं विचार पडत आहे मला. कारण की मोबाईलासमोर बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. हाच मी प्रयत्न केलेला खूप दिवस अगोदर, त्याच्यानंतर मला सवय मोडली. आज डबल प्रयत्न करत आहे. कारण की त्याच्या मागचं कारण असं आहे की मी एवढी मोठी बॉडी बनवत आहे, डिसिप्लिन राहत आहे. हे तुम्हाला पण कळू. त्याच्यानं जर 10 जण जर बॉडी बनवायला लागले तर ती खूप माझी मेहनत म्हणजे पूर्ण झाली असं वाटते मला बोलता नाही येतं आज बरोबर, कारण की व्हिडिओ पहिलाच आहे. तर मी तुम्हाला काय सांगू, मला विचार पडलेला आहे. तरी पण मी प्रयत्न करतो तुम्हाला सांगायचा. जेव्हा मी स्टार्ट केली होती जिम 7 वर्ष अगोदर, मी 7 वर्ष झाले कंटिन्यूमध्ये ट्रेनिंग करत आहे. 7 वर्षामध्ये मी कधी 3 महिने, कधी 4 महिने, कधी 5 महिने अशी कंटिन्यूमध्ये ती केली आहे. पूर्ण 7 वर्ष थोड्या टप्प्यात केलेली आहे. त्याच्यावर ही बॉडी बनलेली आहे. झालं. पहिले मला माहीत नव्हतं की काय खावं लागते, कशी जिम मार लागते, सेट किती मार लागतात, ह्या सर्व गोष्टी काहीच माहीत नव्हतं. फक्त जायचं जिममध्ये, डंबेल उचलायचे, वजन उचलायचं, मारायचं आणि काय पण मारायचं. माहीत नव्हतं काय मारा म्हणून. बस जे जिंकलं ते डंबेल उचललं 5 किलोचं, असं बायसेपमध्ये मारलं, चेस्टसाठी मारलं डंबेल, तो रॉड. एकच सेट 1 दिवस, पण हप्त्यावर 7 सेट असतात ना, 7 सेट चलायचे. त्याच्यानंतर मी कंटिन्यू हेच प्रॅक्टिस केली. मी 5-6 वर्ष. मला माहीत नव्हतं की वर्कआउट कसं करावं लागते. त्याच्यानंतर मी यूट्यूबवर माहिती काढली, गुगलवर खूप साऱ्या वेबसाईटवर माहिती काढली, काही व्हिडिओ पाहिले. त्याच्यानंतर मी थोडाफार म्हणजे बदल झाला माझ्यात. मी दिवसाला 2 सेट घ्यायला लागलो, डाईट सुधारायला लागलो. पहिले माझी डाईट काहीच नव्हती. पहिले काय, जेवण करायचो आणि बस जेवणच आणि 2-3 अंडे दिवसाला. म्हणजे काय प्रोटीन मिळणार आणि काय कार्बोहायड्रेट मिळणार. बॉडी तर बनवतच नव्हती. फक्त एवढं माहीत होतं की आपल्याला जिम जायचं आहे. फक्त डिसिप्लिन होते तेव्हा. पाहून घ्या, तेव्हाचाही माइंडसेट पाहून घ्या माझा, की मला माहीत होतं की फक्त जिमला जायचं आहे म्हणून, तर जायचंच आहे. बाकी काहीच म्हणजे घेणं देणंच नव्हतं कोणाचं की लोक काय बोलणार. ते वयस मित्रांनो अलग असते. तेव्हा मी मला वाटते 12पासूनच सुरुवात केली वाटते मी. 12-15 वर्षापासून, 15 वर्ष वाटते मला. 15 वर्ष. तेव्हा माहीत नव्हतं की लोक काय म्हणणार. तेव्हा काहीच विचार नाही केला मी, फक्त बॉडी बनवायला. तसंच पण आज पण हाच दिवस आहे की व्हिडिओ बनवासाठी मी खूप लोकांचा विचार करत आहे. कारण की जो मी पहिले होतो तो आज नाही आहे. आज आणण्यासाठी मला माझं मागचं गेलेलं भूतकाळ आहे ते मला आज डबल आणायचं आहे भविष्यात. आज जर मी व्हिडिओ बनवला नाही तर माझ्या मनालाच असं कोसन की परण्या तू आज जीवनातून हारला, म्हणून आज व्हिडिओ बनवत आहे. आणि माझी बॉडी चेक करून घ्या, कमी आहे का मित्रांनो. फक्त मला मोटिवेशन, डिसिप्लिन राहायची सवय आहे. त्याच्याने मी व्हिडिओनी टाकत आहे. म्हणजे असं काय यार व्हिडिओ टाकून टाईम जाणार, या सर्व गोष्टीचा विचार करत आहे. तर जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ जर असेच पाहिजे असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर व्हिजिट करा. आणि याच्यानंतर पण मी तुम्हाला माझे जे ब्लॉग येणार आहेत यूट्यूबवर किंवा इंस्टावर, ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. आता मी नाही मागं हटणार. मला एक माहीत पडलं, जर तुम्ही जिवंत आहात तर जिवंत दाखवणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्ही दाखवलं नाही स्वतःला तर लोक तुम्हाला मेलेलं समजतील. त्यासाठी आज सांगतो की तुम्ही जिवंत आहात तर जिवंतच दाखवलं तर तुमच्यामुळे 10 लोक इन्स्पायर होऊन ते पण बॉडी बनवू शकतात. एक आठवण ठेव, जर तू काही दाखवशील नाही तर लोक तुला इज्जत पण नाही देतील. तुम्ही कोणतं व्यसन करत असाल तर त्याच्यापेक्षा 10 पट हे व्यसन सगळ्यात म्हणजे इफेक्टिव्ह आहे. आणि या व्यसनामुळे तुम्हाला बॉडी आणि 4 चौकात जर तुम्ही उभे राहिले ना, तुम्हाला कोणी बनवू नये. काय मित्रा याच्यामुळे तुमची इज्जत पण वाढेल आणि सगळ्या काही गोष्टी होणार तुमच्या. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की हे व्यसन लावायचं आहे जिमचं, बाकी काहीच नाही. याच्यामुळे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाढते. असं नाही की बस जिम मारली म्हणजे झालं, नाही. याच्यामुळे आत्मविश्वास, डिसिप्लिन, खूप काही गोष्टी होतात. तुम्ही एक बार करून तर पहा, मग सांगा मला. जिमला जा, वर्कआउट करा. जिमला नाही येणं होत असेल तर घरी वर्कआउट करा. नाही घरी जमत असेल तर रनिंग करा, सपाटी मारा, पुलअप्स मारा, पण काय नाही करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.